नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आपण बोलणार आहे एका वेगळ्या अशा कन्सेप्ट, ट्रॅव्हलमधल्या कन्सेप्टबद्दल. आपण नेहमी फिरायला जातो तेव्हा आपण हॉटेलमध्ये राहतो, आपण हॉटेलमध्ये दुपारी चेक इन करतो, नेक्स्ट डे सकाळी चेकआउट करतो, हे अगदी कॉमन आहे. पण असं खूप वेळा होतं की आपण चेकआउट केलं हॉटेलच्या चेकआउट वेळेप्रमाणे आणि आपली फ्लाईट किंवा ट्रेन एकदम संध्याकाळी उशिरा आहे, साईट सीमध्ये अशी काहीच नाही आहे, 3-4 तास करायचा काय प्रश्न पडतो आपल्याला, बाहेर फिरायला लागतं किंवा हॉटेल लॉबीत नुसतं बसायला लागतं. तर अशा वेळेला आपल्याला आराम कुठे करता येईल त्याच्यावर एक सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे आता. किंवा आपण ओव्हरनाईट ट्रेननी ओव्हरनाईट बसने एखाद्या ठिकाणी पोहोचतो, आपला पहिलाच दिवस असतो, रात्रभर प्रवास झालेला असतो, आपण थकलेले असतो, तर आपल्याला एक 2-3 तासाकरता कुठेतरी एक रेस्ट घ्यावी, एक फ्रेश व्हावं, आंघोळ व्हावी, कुठेतरी छान ब्रेकफास्ट मिळावा, म्हणजे आपण पुढचा आपला प्रवास करायला मोकळे होतो आणि फ्रेश राहतो आपण. किंवा आपण रात्रभर प्रवास करून जातो, आपली लगेच सकाळी 12 किंवा 11:30-12ला मीटिंग आहे आपली. कॉर्पोरेटमध्ये असं खूप वेळा कॉमन असतं, लोक 1 डे ट्रिप करतात, ओव्हरनाईट जाऊन मीटिंग करून परत रात्रीच्या बसने निघतात. तर सकाळी 3-4 तास आपल्याला एक फ्रेश व्हायला किंवा एक तासभर झोपायला, आंघोळ करून घ्यायला आणि एक छोटा ब्रेकफास्ट पटकन करायला अशा फॅसिलिटी कुठे मिळतात? आपल्याला खूप वेळा हॉटेल रूम मिळते, खूप महाग असते, मग तेवढा खर्च कोण करणार असा प्रश्न पडतो. तर या सगळ्या सोल्युशन्सवर एक नवीन वेबसाईट निघाली आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे MyStay, MISTAY, mystay.com. तुम्हाला ती खाली दिसती त्या वेबसाईट, स्क्रोल होते त्या वेबसाईटचा ॲड्रेस. ते वेबसाईट काय करतं, ह्या वेबसाईट थ्रू आपण छोट्या छोट्या स्लॉट्समध्ये हॉटेल रूम बुक करू शकतो. म्हणजे तुम्ही म्हणाले काय ओयोसारखंच झालं, जिथे कोणाला रूम मिळते, तर तसं नाही आहे. इथे तुम्हाला ठरलेले स्लॉट्स आहेत त्यांचे, की सकाळी 8 ते 11 एक स्लॉट आहे. 8 ते 11 स्लॉट का आहे, की तुम्ही सकाळी पोचलात ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून, तुम्हाला एक तासभर 1.5 तास रेस्ट हवी आहे, तुम्हाला वॉशरूम पाहिजे आणि तुम्हाला पाहिजे तर ब्रेकफास्ट पण करायचं आहे. तर अशा करता हे 8 ते 11चा स्लॉट आहे. आणि ह्याचा फायदा असा आहे की जे हॉटेल रूम नाईटचा जो टोटल खर्च आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं हॉटेल समज पर नाईट एक 6-6.5 हजार रुपये आहे, इन्क्लुडिंग टॅक्सेस, तर हा 3 तासाचा स्लॉट ह्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला फक्त 1500 ते 1800 रुपयात मिळतो. आहे का नाही सरप्रायझिंग? काय आहे ना काहीतरी रेव्होल्युशनरी? कारण हे लोक काय करतात की जी हॉटेल इन्व्हेंटरी जी अनसोल्ड आहे ती तुम्हाला इथे वापरायला मिळते आणि ज्यात तुम्हाला मिनिमम 70-80% कमी किमतीत तेच हॉटेल तुम्हाला मिळतं, पण ह्या फक्त 3 तास स्लॉटमध्ये. तुम्हाला हे आता तुम्ही जर म्हणलात की मला एक्सटेंड करायचं आहे वगैरे वगैरे, मग ते हॉटेलचे जे काही रेग्युलर पॉलिसीज आहेत ते तुम्हाला ॲप्लिकेबल होतात. पण तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला 3 तासाकरता फक्त हॉटेल पाहिजे, तर ह्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुमचा जो 3 तासाचा स्लॉट आहे 8 ते 11, तो तुम्ही म्हटल्याप्रमाणे कमीत कमी 70 ते 80% कमी किमतीत बुक करू शकता. जेणेकरून तुमचं सेव्हिंग पण खूप होतं, तुमची सोय पण होते, तुम्ही ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून गेल्यावर तुम्ही फ्रेश पण होता पुढच्या सगळ्या प्रवासाला, तुमची मीटिंग आहे कुठली त्याला तुम्ही फ्रेश होता ही फॅसिलिटी वापरून. तर अशी ही वेबसाईट आहे MyStay. सध्या या वेबसाईटवर बरेचसे मेट्रोज आणि टायर 1 आणि बरेचशा टायर 2 सिटीज आहेत. ते नवीन नवीन बरेच सिटीज, बरेच हॉटेल्स पण आणत आहेत वेबसाईटवर. पण सध्या तरी बऱ्यापैकी चांगली इन्व्हेंटरी आहे आणि मी स्वतः वापरलेलं आहे आणि अनुभवलं आहे. खूप स्मूथ बुकिंग प्रोसेस आहे, खूप स्मूथ हॉटेलमध्ये चेक इन प्रोसेस बऱ्यापैकी स्मूथ आहे आणि ओव्हरऑल इझी टू यूज ही अशी वेबसाईट आहे. त्यांचं एक MyStay नावाचा ॲप पण आहे जो प्ले स्टोअरवर आहे आणि ॲपल स्टोअरवर पण आहे. तर हा झाला एक सकाळचा स्लॉट. त्याचा अजून एक स्लॉट आहे जो दुपारी 12 ते संध्याकाळी 7, म्हणजे जो आपण डे यूज रूम ही जी कन्सेप्ट आहे की फक्त मला दिवसा वापरायला खोली पाहिजे, मला बाकी झोपायचं वेळ मी रात्री परत निघणार आहे, बाहेर निघणे परत माझ्या गावी जायला. तर असा जो डे यूज स्लॉट आहे, असा पण यांच्याकडे बरेच हॉटेल्स अवेलेबल आहेत ह्या डे यूज स्लॉटमध्ये. तोही खूप कमी रेट आहे कम्पेअर्ड टू अ नॉर्मल रूम रेट हॉटेलचा. अर्थात सकाळचा जो 3 तासाचा स्लॉट होता 8 ते 11, तेवढं स्वस्त अर्थात हा स्लॉट नाही आहे, कारण हा मोठा स्लॉट आहे. पण तरीसुद्धा अख्खी नाईट चे पैसे देण्यापेक्षा डे यूजचा खर्च तुमचा नक्कीच कमी होतो या वेबसाईटवर. तर अशी ही MyStay कंपनी आहे, बँगलोर बेस्ड स्टार्टअप आहे. पण मला वाटतं असा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आत्तापर्यंत कोणीच केलेला नव्हता. काही काही हॉटेल्सचे डे यूजचे रेट्स असतात, पण तेही खूप जास्त असतात. पण हा जो मी तुम्हाला म्हणलं की सकाळच्या वेळेला 3 तासाकरता जो स्लॉट आहे, जो मला हवा आहे, जो मला फ्रेश होण्याकरता हवा आहे आणि मला पुढे प्रवासाला मी सज्ज होतो, असा स्लॉट मिळणारं मला वाटत नाही कुठलीही आत्तापर्यंत वेबसाईट अवेलेबल आहे मार्केटमध्ये. असं हे रेव्होल्युशनरी प्रॉडक्ट मला वाटतं तुमच्या
समोर आणावं आणि जेणेकरून आता जो नवीन ट्रॅव्हल सीझन आहे त्यात तुम्ही नक्कीच याचा फायदा घेऊ शकाल. तर आपण या ॲपच्या थ्रू पटकन एक वॉक थ्रू घेऊ. हे ॲप ओपन केलं की तुम्हाला असं दिसतं. तुमचं शहर निवडायचं, कुठल्या शहरात तुम्हाला जायचं आहे ते सगळा मेनू येतो शहरांचा. मग तुम्ही तारीख निवडा की तुम्हाला कुठल्या तारखेला पाहिजे. तुम्ही तारीख निवडली की ऑटोमॅटिक तो स्लॉट देतो. तुम्हाला 8 ते 11 पाहिजे का 12 ते 7 पाहिजे का तुम्हाला नाईट स्टेच पाहिजे, रेग्युलर नाईट स्टे पाहिजे हॉटेलमध्ये, जो आपण नॉर्मली पण बुक करतो. तर मी मॉर्निंग स्लॉट बुक केला सकाळी 8 ते 11. मग तो मला पुढच्या पानावर मला सगळी हॉटेल्सची यादी देतो. कुठली कुठली हॉटेल्स आहेत. त्याच्यात खाली छोटा एक ॲड्रेस पण आहे हॉटेलचा. तुम्हाला कळतं की कुठल्या लोकेशनमध्ये आहे. तुम्ही सॉर्ट किंवा फिल्टरमध्ये गेलात तर तुम्ही तुमच्या लोकेशननुसार तुम्ही हॉटेल सॉर्ट करू शकता. तुम्ही बेंगलोरला गेलात, तुम्हाला मराठवाडीला राहायचं आहे, तुम्हाला व्हाईटफिल्डमध्ये हॉटेल पाहिजे, तुम्हाला जयनगरमध्ये पाहिजे, JP नगरमध्ये पाहिजे, का हैदराबादला गेलात तुम्हाला बेगमपेठला पाहिजे, आमीरपेठला पाहिजे. हे सगळे स्लॉट्स, सगळे सॉर्टिंग क्रायटेरिया तुम्हाला वापरता येतात, जेणेकरून तुम्ही फिल्टर करून तुम्हाला पाहिजे त्या एरियात तुम्ही हॉटेल निवडू शकता. पण यात तुम्ही ते फिल्टर करून रिझल्ट्स आले, तुम्ही हॉटेल सिलेक्ट केलं की खाली तुम्हाला टोटल प्राईस दिसते. त्या प्राईसवर क्लिक केलं की तुम्हाला ब्रेकअप दिसतो की ॲक्च्युअल रेट किती आहे, टॅक्स अमाऊंट किती आहे आणि टोटल प्राईस किती आहे ते. यात तुम्हाला हेही फिल्टर अवेलेबल आहे की तुम्हाला हा 3 तासाचा स्लॉट विथ ब्रेकफास्ट पण पाहिजे. तर तो एक सॉर्टिंग आणि फिल्टर तुम्हाला अवेलेबल आहे की तुम्हाला त्या एरियामध्ये विथ ब्रेकफास्टवाले या 3 तास स्लॉटमध्ये मिळणारे हॉटेल्स कुठले कुठले आहेत. तर तोही तुम्हाला एक फिल्टर लावून तुम्हाला ते रिझल्ट घेता येतात. आणि जस्ट बुक नाववर गेलात तुम्ही की एक पेज ओपन होईल दाखवल्याप्रमाणे. ते नाव टाका, चेकआउट डेट ऑलरेडी आलेलीच आहे, तुमचा मोबाईल नंबर टाका, पेमेंट करा आणि तुम्हाला इन्स्टंटली तुमच्या ईमेलवर, तुमच्या ॲपवर तुम्हाला ते वाउचर मिळून जाईल. हॉटेलला जा, ते फक्त वाउचर दाखवा, काही रिकन्फर्म करायची गरज नसते, काही नाही, जाऊन ते वाउचर दाखवा, बस यू आर डन. एवढं सोपं काम आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळेच जास्तीत जास्त लोक ह्या ॲपचा फायदा घेतील. मी तुम्हाला फरक सांगितला की 8 ते 11 स्लॉटमध्ये रेट 75-80% कमी असतात. पण आपण जर एक्झाम्पल घेतले तर पुण्यामध्ये आपण जर बघितलं, रे हयात म्हणून हॉटेल आहे पुण्यामध्ये, त्याचा रेग्युलर रेट आपण बघितला तर साधारण 9,500 ते 10,000-10,500 पर नाईट आहे विथ ब्रेकफास्ट. साधारण त्याचं नॉर्मल रूम रेट आहे. आपण ह्या MI स्टे किंवा माय स्टे ॲप थ्रू जर बुकिंग केलं ते 8 ते 11 स्लॉटमध्ये, तर हेच हॉटेल आपल्याला फक्त 3,000 ते 3,500 रुपयात ते 3 तास स्लॉटमध्ये मिळू शकतं. यू गेट अ रूम, यू गेट अ बाथरूम आणि 3 तासाकरता तुम्ही ते रूम वापरू शकता. म्हणजे 10,500 कुठे आणि 3,500 कुठे, तुमचं केवढं सेव्हिंग होत आहे. त्यात तुम्हाला 3 तासाचा रूम पण मिळते. पुण्यामध्ये हिंजेवाडीत हॉलिडे इन एक्सप्रेस नावाचं एक हॉटेल आहे. त्याचा रेग्युलर रेट तुम्ही बघितला तर साधारण 6,500-7,000 रुपये वगैरे आहे विथ ब्रेकफास्ट. तेच तुम्ही MI स्टेवर घेतलात फॉर 8 ते 11 स्लॉटमध्ये फॉर जस्ट मॉर्निंग 3 आवर्स, तेच तुम्हाला हॉटेल 2-2.5 हजारात मिळतं. म्हणजे किती सेव्हिंग आहे रेग्युलर रेटपेक्षा. हे झालं पुण्याबद्दल. हेच तुम्ही जर बेंगलोरला गेलात, हैदराबादला गेलात, मेजर चेन्स आहेत, हॉलिडे इन असेल, विंडहॅम असेल, किंवा तिथली लोकल जे काही चेन्स आहेत त्या शहरांमधली, सरोवर पोर्टिको नावाचा चेन आहे एक मोठा, हे या सगळ्यांची हॉटेल्स या MI स्टे ॲपवर अवेलेबल आहेत. आणि आम्ही जो काही अभ्यास केला त्यात या सगळ्या हॉटेल्स, या सगळ्या शहरांमध्ये ही जी मोठमोठी चेन ऑफ हॉटेल्स आहेत त्यांच्या रेग्युलर रूम रेट आणि MI स्टेमध्ये मिळणाऱ्या रूम रेटमध्ये इतका फरक आहे की तो तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासारखा आहे. तर तुमची जेव्हा नेक्स्ट कॉर्पोरेट ट्रिप असेल किंवा तुमची एखादी लिजर ट्रिप आहे आणि तुम्हाला 3 तासाकरता एखादं हॉटेल पाहिजे, तर तुम्हाला माहिती आहे कुठे जायचं, MI स्टेचा ॲप डाउनलोड करायचा. तुम्हाला डे यूज करता रूम हवी आहे आणि तुम्हाला माहीत नाही काय करायचं, कुठे बसायचं, ज्येष्ठ नागरिक आहेत तुमच्याबरोबर, तर अशा करता एक डे यूजचा स्लॉट वापरून तुम्ही तुमच्या शहरात, तुम्ही ज्या शहरात आहात त्या शहरामधलं तुम्ही हॉटेल बुक करू शकता. तर तुम्हाला आम्ही ह्या MI स्टे ॲपबद्दल सांगितलंय. तुम्हाला ॲप वापरायचा असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि आम्ही तुम्हाला एक रिफरल कोड देतोय खाली, तो खाली स्क्रोल होतोय आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण येतोय खाली तो. तर त्यावर क्लिक करून जेणेकरून तुम्हाला 50 रुपयाचं फ्री वॉलेट कुपन त्यांच्याकडनं मिळणार आहे जेव्हा तुम्ही या रिफरल कोडवरून तिथे जाल तेव्हा. आणि पहिलं बुकिंग कराल तेव्हा तुम्हाला 50 रुपयाचं वॉलेट बॅलन्स यांच्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे MI स्टे या कंपनीकडनं. तर तुम्हाला हे आमचा एपिसोड छोटा आहे पण आम्ही असं वाटतं की बऱ्यापैकी चांगली माहिती तुम्हाला दिली, एक नवीन कन्सेप्टची माहिती तुम्हाला या छोट्या पॉडकास्टमध्ये दिली आहे. तुमच्या ट्रॅव्हलमध्ये नक्कीच उपयोगी पडेल असा हा ॲप आहे.
तर तुम्हाला कसा वाटला एपिसोड नक्की सांगा, किंवा तुम्हाला ॲप वापरून तुमचा काय फीडबॅक आहे तोही आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही त्या कन्सर्न लोकांकडे हे पाठवू. आणि तुम्हाला चॅनल कसा वाटतोय आम्हाला प्लीज कॉमेंटमध्ये कळवा. एखादा नवीन विषय तुम्हाला हवा आहे ट्रॅव्हल डोमेनमधला तोही आम्हाला कळवा, तोही आम्ही घेऊ. आणि हो, नक्की आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.